तरी स्वामी समर्थ ताई. हा बोला बोला दादा. आम्हाला काय बारके बारके अनुभव येते त्याच्यामुळे आम्ही लवकर लवकर सांगत नाही. सांगायचं दादा. लय लहान असतात ना त्याच्यामुळं तेवढे कुठून बोलता कसं आहे सांगायचं सांगायचंय? म्हणून. दादा कुठून कराड बोलायचं? कराड कराड कराड. हा नाव सांगायचंय का? कारण नाव तर आहे माझ्याकडे. हा हाय मी पहिलं तुम्हाला एक अनुभव केला होता. हा हा हा. ती काय आपण बोला, गेल्या वर्षी आम्ही जी स्वामी जयंती साजरी केली ना प्रकट दिन कुठे गेली? त्यावेळेस आपण घरी करतो स्वामी प्रकट दिन साजरा. अरे वा. जेवण वगैरे जेवण वगैरे बनवतो. तुम्हाला मी फोटो पाठवला ती गेल्या वर्षी पूजेचा. हो हो एवढं मोठं करता तुम्ही? हो हो हो. हा 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 हा. मग आम्ही काय केलं आपल्या म्हणजे घरामध्ये आम्ही 4-5 वर्षापासून करतोय. हा घरामध्ये 1 BHK असल्यामुळे घरामध्ये जागा पुरत नाही, रेंटला राहतोय आम्ही. बरोबर. हा आणि जागा पुरत नाही आम्ही टेरेसवर घेतलं होतं. अच्छा. हा टेरेसवर घेतलं तर त्यांना स्वामींना अनुभव असा दिला. हा हा. गावात पाऊस पडतोय. बरं. आम्हाला दिसतोय पाऊस पडलेला गावात हा. आणि आमच्यापाशी काहीच नाही. बापरे हा आणि केवढा मोठा अनुभव दादा. आणि कमीत कमी 1-1.5 तास तुम्ही म्हणता लगेच थोडा वेळ 1-1.5 तास बापरे. गावात मी फोन लावला, सिटीमध्ये फोन लावला. आम्ही म्हणजे सिटीला किती बारकं खेडेगाव आहे विमानतळ म्हणून मुंडेला. हा 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 हा. तिथं वर आम्ही टेरेसवर स्वयंपाक केलेला. वरच जेवायला लावलेले लोक म्हणजे खाली आपल्या रूम मध्ये जागा पुरत नाही म्हणून. ओ. असं दिसतोय गावामध्ये. मी फोन लावला गावामध्ये मोठा पाऊस चालू आहे. आम्हाला दिसतोय विकेर वर टेरेसवरनं. आई ग. पण आपल्याकडे काहीच नाही. काय बघा ताई दादा म्हणजे स्वामींची कृपा. हा हो त्याला काय म्हणायचं सांगा. किती मोठा चमत्कार दादा. हो. आणि पूर्ण झालं सगळं. आम्ही पातेले वगैरे सगळे उचलले. सगळं पात्र सगळे पोट्यामध्ये सगळे घातले. असं आम्ही खाली घरी रूम मध्ये आलो हा. की पाऊस चालू झाला. बाप रे. केवढा मोठा अनुभव आहे दादा हा. हो. म्हणजे आपण योग्य लेवलचा. स्वामींच्या पोथीत वाचतो तसं झालं एकदम. हो 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 हो. हो. योग्य लेवलचा. आणि या वर्षी आम्ही गेलो का नाही. हा. मग आम्ही कसं म्हाताऱ्या माणसाला वर चढायला त्रास होऊ लागला ना. तिथे लिफ्ट नाहीये. बरोबर. 4 मजली बिल्डिंग आहे. लिफ्ट नाही म्हणून आम्ही परत खाली केलं पार्किंग मध्ये. हा. पार्किंग मध्ये मंडप वगैरे टाकून यावर्षी केलं. मग मी काय स्वामी म्हणत होतो की स्वामी तुम्ही जेवायला यायचं. मला माझ्या सांगायचं नाही. मी ऐकणार नाही. तुम्ही जेवायला यायचं. आई ग. सारखं मी 8 दिवस मी तसंच म्हणतो सारखं. मला परिस्थिती पाहिजे काहीतरी. तुम्ही जेवायला यायचं. हा हा. आणि स्वयंपाक आम्ही स्वतःच करतो. आम्ही स्वयंपाकाला आवडत नाही का आम्ही स्वतःच करतो. अरे वा. आणि भजनी मेळाच्या बाया ते सगळं कापाकापी करायला. हा हा. आणि काय झालं आम्ही एक 2-3 हजार रुपये राशन एक्स्ट्रा भरलं. म्हणलं राहिलं तर आपलं घर लागतंय. बरोबर. परत बरोबर. मार्केटला गेलो. भाजीपाला पण आम्ही एक्स्ट्रा आणला. अगं बाई. राशन पण एक्स्ट्रा भरलं. म्हणजे स्वामींनी कशी पद्धत दिली बघा. पहिले राशन एक्स्ट्रा भरलं. परत हा. भाजीपाला पण एक्स्ट्रा आलाय. ओ. आणि भजनी मंडळाच्या बायांनी काय केलं भजन म्हणून कापत सगळंच कापलं. अय्या. ते सगळंच कापलं. आम्ही त्यांना बोललो बी नाही. त्यांनी आम्हाला काही विचारलं नाही. ते सगळंच कापलं. आपलं मला काय फरक पडत नाही. कापलं. हा. आणि परत मग खाली तळघरामध्ये पहिल्या प्लॉटवर ब्राह्मण राहतात आमच्या इथं. हा हा हा. ती बाहेरनं आले. हा. आणि आल्यावर घरी गेले. हातपाय धुवून लगेच बाहेर का. पहिल्यांदा स्टार्टिंगच म्हणजे वाढ जेवायला. अय्या. वाढ जेवायला पहिल्या पंक्तीला पहिल्यांदा तीच बसली जेवायला. अय्या किती छान मी मला दादा. स्वामी म्हणलं आपल्याकडे जेवून गेले. खरंच खरंच खरंच. आणि परत अर्धी माणसं जेवले. हा. आणि स्वामींनी कसं आपल्याकडनं घडवून घेतलं की माणसं वाढणार होते. कारण गॅसचा प्रॉब्लेम होता यावर्षी. गॅस मिळत नव्हता. त्याच्यामुळं आमच्या वरच्या साईडला जेवण असतं आणि खालच्या साईडला दोन्ही पण जेवण होते. फक्त आमचं जेवण होतं यावर्षी. त्याच्यामुळे लोक वाढणार होते. आपल्याला माहित नाही. स्वामींनी माहिती आहे की लोक वाढणार आहेत. म्हणून आमच्याकडनं राशन पण जास्त भरून घेतलं. भाजीपाला पण जास्त आणला. पण कापून पण घेतला. बघा ना दादा. आणि आम्ही 250 लोक जेवण करतो. तर कमीत कमी 100 लोक वाढले त्याच्यामध्ये. आमची थोडी पळापळ झाली पण काय कमी पडलं नाही. बघा किती सुंदर. त्याच्यामध्ये काय पाहिजे सांगा दादा. त्याच्यामध्ये एवढी भरभराट होणार ना दादा. खूप भरभराट होणार बघा. त्याच्यामध्ये एक अनुभव अजून कसा दिला. ज्या टायमाला थोडं स्वयंपाक कमी पडायचा वाण दिसला का नाही. आमचा जो गॅस चालू होता. बाया करून स्वयंपाक म्हणजे पूर्ण बिल्डिंग आपलं सहकार्य करून भरपूर करतात. त्याच्यामध्ये अर्धा तास लाईट गेली. बापरे. लाईट गेल्यामुळे काय झालं. जेवणाची जी लोक आहेत ना ती थोडस स्टॉप झाली. त्याच्यामुळे आम्हाला स्वयंपाक करायचा चान्स मिळाला. हो बरोबर. म्हणजे लाईट पण स्वामीने घातली.
बघा किती सुंदर. आम्ही आम्ही बल वगैरे लावून जेव घातले माझं, पण थोडीशी स्पीड कमी झाली ना. हो हो हो. लाईट गेली थांबा, नंतर लाईट आल्यानंतर जेवूया, लाईट आल्यानंतर जेवूया, तर आम्हाला स्वयंपाक करायचा चान्स मिळाला. चान्स मिळाला. म्हणजे किती स्वामींचं नियोजन भारी असतं, हो. नाही का? मग लास्टला आम्ही 12:30 वाजता आम्ही दोघं जेवलो. शेवटला आम्ही जेवतो. सगळे माणसं येऊन गेले. सगळे संपले, मग शेवटला आम्ही जेवतो. 12:30ला आम्ही सगळे लास्टला जेवलो, सगळे घरचे माणसं सगळे. किती सुंदर म्हणजे अनुभव असं, दादा. परत कोण म्हणजे गेलं नाही. हा तर इतकाच म्हणजे सगळाच अनुभव तर पावसाचा पण, परत तुम्हाला वेळ पण दिला स्वामींनी. म्हणजे हो काय हो, वेळ द्यावा. बोलायचं या गोष्टीला सांगा. हो. आणि पहिल्या पंक्तीला ब्राह्मण स्वतःहून म्हणले आम्हाला जेवायला. अय्या. कारण मी त्याला म्हणतो, स्वामी तुम्ही यायचं जेवायला, मला मला सांगायचं नाही, मी ऐकणार नाही, तुम्ही यायचं, मला पैसे द्यायचे. आ, किती सुंदर, किती सुंदर. खूप सुंदर अनुभव दादा. मी आता शेअर मी करते. हा बोला. ताई, मी ड्रायव्हर आहे गाडीवर. तुम्हाला मी बापरे. म्हणतो, मी ड्रायव्हर आहे. हा. तुम्ही जर असं म्हणजे तुमचे अनुभव हा. सॉरी हो, स्वामी ओम चॅनलवरचे अनुभव सगळ्यात कोण जास्त बघत असलं नाही तर पहिला नंबर माझा लागेल. अरे बापरे, हो का? पूर्ण रात्र मी ऐकतोय, पूर्ण रात्र. आणि ड्रायव्हिंग सारखं तुमचं क्षेत्र असताना मला तुम्ही एवढं छान सेवेकरी आहात. कौतुक आहे दादा. मला अनुभव कसा मोठा माहिती आहे का, मी बाकीचं काही बघायला होतो, मला झोप येते. हा. आणि मला व्यसन काहीच नाही, मी त्या सुद्धा पेत नाही. बापरे. फक्त खरंच तुमचं स्वामी ओम खूप चॅनल कृपा लावलं का नाही, राहणार. खूप पूर्ण कृपा रात्र. राहणार. मला वाटतं तुम्हाला मुली पण आहेत ना, आणि तुम्ही मागे एक कुठला हो अनुभव शेअर केला हो हो हो, होता. हा. ती दारू प्यायला माणसं तुम्हाला म्हणलं नाही त्याच्यामध्ये मला स्वामी दिसले म्हणून. हो ती हो तुम्हाला मी हो. केलं अनुभव. आणि दुसरा याचा मोठा करणार आहे, पण ती हा. अजून चालू आहे, ती मुलीचं चाललंय त्यांचं. होईल होईल शेवट चालू होईल. आहे. ते पण हा, सगळं छान करणार. होईल बघा तुमचं. लवकर शेअर कराल तुम्ही. म्हणजे अशी बारकी असल्यामुळे एक सांग वाटत नाही ना, मग 2-4 मिळून सांगितलं चालते. तर समजा मी हा. गाडी भरतोय, पाऊस आला, हा. गाडी भरतोय, पाऊस राहून मी जर स्वामीला म्हणलं का स्वामी गाडी भरते पण पाऊस नाही आला पाहिजे, अय्या. हा. तर ती होते. एवढं बारीक बारीक गोष्टी स्वामी ऐकतात. मग ते ज्याला कळतील स्वामी त्यालाच. आणि दुसरा एक छोटासा अनुभव आहे, म्हणजे चांगला आहे. हा. माझा मित्र, हा. आम्ही दोघ जण एकूण एकाचे क्रेडिट कार्ड वापरतो. त्यानं माझं वापरतं, मी त्याचं वापरतोय. कधी पण पहिल्या पण वापरले, आता पण आम्ही वापरतो, एकूण एकाला सपोर्ट करतोय. हा. हा. पण तो मला काय म्हणला की मला तुझ्या नावावर 10 लाख रुपये कर्ज पाहिजे, अरे अरे माझ्या अरे नावावर. अरे. हा. हा? बापरे. मी हा. म्हणलं घे, आता नाही म्हणू शकत नाही कारण मित्र आहे. हा. मी हा. म्हणलं बँक दिला तर घे. हा. आणि मी घरी आल्यानंतर स्वामीला फक्त हात जोडले. स्वामीने म्हणलं फक्त तुम्ही काय आहे खरं ती करा. हा. हा. तुमची इच्छा जे असली योग्य आहे द्यायचं ते तर करा. होऊ दे. हा. हा, जे योग्य असेल ते करा. तुमची इच्छा असली द्यायचं तर होऊ दे, नसली तर नाही होते. म्हणजे जे योग्य असेल ते करा. तर त्याने मला माझे सगळे पेपर नेले, मला बँकेत नेलं साहेबापाशी. तर साहेबांनी सांगितलं होत नाही. अय्या. बघा, म्हणजे ते मी त्यांच्यावर स्वामींनी दिलं सगळं. सगळं नियोजन केलं बघा दादा. हा हा. आपण बापरे. मित्राला तर नाही म्हणू शकत नाही, नाही म्हणलं तर परत हे होतंय. हा. मग मी त्याला हो म्हणलं, घे म्हणलं, की तो काय पेपर पाहिजे मी देतो, घे. मग ती 2-4 दिवस गेलो, साहेबाला भेटले, बँकेमध्ये गेले, असं असं कर्ज पाहिजे आम्हाला 10 लाख रुपयाचं. हा. हा. पण मित्राला स्वतःला नाही पाहिजे होतं, मित्राच्या मित्राला पाहिजे होतं. म्हणजे पण मित्र घेऊन गेला होता. मग थोडंसं मला पण थोडंसं दुःख वाटलं, की मला मित्राला स्वतःला नाही पाहिजे, तो दुसऱ्याला देतोय. बघा. मी स्वामीला असं म्हणलं, मला मित्राला नाही पाहिजे, मित्र दुसऱ्याला देतोय. हा. जे योग्य असेल ते तुम्ही करा. माझा तो तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. हा. मी पूर्ण विश्वास तुमच्यावर ठेवतो, जी योग्य असेल ते करा. मग साहेबांनी मला बोलवलं, सगळं विचारपूस केली. हा. मला खोटं बोलायला होतं नाही, मग तिथं घर बांधायचं चाललं असं जसं म्हणून. हा. 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 कारण आता मी उचलून जर दुसऱ्या पण शहरामध्ये साहेब दादा, देणार आहेत ना. आता एक हा. लक्षात ठेवा, याच्या पुढे कधी माझा शब्द ऐकून ठेवा. हा. कधीच कोणाला आयुष्यात जामीन नाही राहायचं. 2 वेळचं जेवायला रोज ये म्हणा माझ्या घरी. पण नाही ताई, कधीच तसं काय जामीन माहिती नाही आहे का, मी राहायचं. आतापर्यंत जीवाचा ताईत असेल तरी नाही राहायचं. मी आतापर्यंत कधी माझ्या नावावर 1 रुपया कर्ज नाहीये. हा. मोठं मालक आहे, भावाच्या नावावर होतं, आता आमच्या मेवण्याच्या नावावर आहे, पण मी माझ्या नावावर काहीच केलेलं नाही आतापर्यंत. बघा. त्याचं असं म्हणणं होतं की तुझ्या नावावर कधी झालं पाहिजे, हा. तुझं हा. कुठेतरी रेकॉर्ड व्हायला पाहिजे. हा. हा. पण मला थोडंसं चुचूक वाटलं, म्हणून मी स्वामीला सगळं सांगितलं. मी सरळ स्वामीला सांगतो, काय बी असू दे मी स्वामीला सांगतो. बरोबर बरोबर बरोबर. समोर नुसते हवालदार जर दिसले का नाही समोर उभारलेले, हा. तरी मी स्वामीला म्हणतो की समोर स्वामी पुढे हवालदार आहेत. अय्या. तर ती माझ्या घराला ती रस्ता करून देतात. वा. कधी साईडला घे, तू लायसन दाखव, कधीच नाही. नाही होणार. स्वामी आहेत दादा. आज स्वामी भक्तासाठी कसे धावून येतात हो. हा. किती आता सुंदर बघा, अनुभव, मी किती काल सुंदर. सकाळी 10 वाजता निघालोय, रात्री 2 वाजेपर्यंत चालू, 3 वाजेपर्यंत.
तर सकाळी 10 वाजल्यापासून 3 वाजेपर्यंत अनुभव आहे चालू. ओ बघा. हा. सकाळी 10 वाजल्यापासून रात्री 3 वाजेपर्यंत बापरे. अनुभव. आणि परत सकाळी 6 वाजता उठलो आणि इथं 12 वाजता पोहोचले. उठलं गाडी जाऊन की अनुभव चालू. अरे वा. हा. दुसरं काही इकडे तिकडे बघायचं नाही. नाही आणि अनुभव आपले पण किती छान असतात बघा दादा. हो. हा. सुंदर. पण तुमचं ना सगळं स्वामी ऐकतील. तुम्ही टेन्शनच घ्यायचं नाही. लवकर लवकर तुम्ही आता अनुभव शेअर कराल बघा दादा. हो हो ताई. खूप छान दादा. मी शेअर हो. करते हा. हा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ दादा. फार सुंदर अनुभव होते तुमचे. एकापेक्षा एक छान. मी शेअर करते हा. हा हा. श्री स्वामी समर्थ दादा. हा. श्री स्वामी.